आम्ही आज कॉलेजमध्ये दुधापासून मस्त अशी बासुंदी तयार केली. ते नेमकं कशी तयार केली बघूया आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य मगर. कॉलेजमध्ये आल्याबरोबर पहिल्यांदा तर आपला प्रोडक्ट बनवायचा अवतार धारण केला. प्रोडक्ट तयार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वच्छता. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सगळे भांडे साफ करून घेतले. आपल्याला बासुंदी बनवताना जेवढं काही साहित्य लागणार होतं तेवढं रेडी करून घेतलं आणि त्यानंतर लगेच दुधाची फॅट वगैरे चेक करून घेतली. आणि आता आपल्याला बासुंदी तयार करायची होती, त्यामुळे सगळं दूध बासुंदी बनवायच्या मशीन मध्ये गाळून घेतलं. लगेच गॅस वगैरे चालू करून दिला आणि थोडा वेळ दुधाला उकळी फुटून दिली. दूध चांगलं उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची होती. त्यामुळे 10 लिटर दुधासाठी 600 ग्रॅम साखर मोजून घेतली आणि ती सगळी साखर दुधामध्ये टाकून दिली. थोडीशी टेस्ट वगैरे यावं त्यासाठी त्यामध्ये इलायची टाकायची होती. त्यामुळे इलायचीची थोडी पावडर करून दुधामध्ये टाकून दिली. दूध खाली करपून जाऊ नये त्यामुळे दुधाला कंटिन्यू हलवत राहावं लागलं. आणि मग त्यानंतर गॅस थोडा वेळ बंद केला आणि सगळं दूध थंड होऊन दिलं. दूध थंड झाल्यावरती त्यावरची साय बाजूला काढून घेतली. आम्ही 3-4 वेळ दूध तापवलं आणि दूध थंड करून त्यावरची सगळी साय काढून घेतली. आणि मग त्यानंतर शेवट सगळं दूध घट्ट झालं. त्यानंतर सगळी साय त्या घट्ट झालेल्या दुधात टाकली आणि सगळं नीट मिक्स करून एका पातेल्यात काढून